तुम्ही येतोय? तुझ्या नवऱ्याला काय अक्कल आहे की नाही का? का? काय झालं? एवढं समजावून सांगून सुद्धा तुझा नवरा पोलिसात तक्रार करायला गेलाय. पोलीस पोलीस मला शोधत इथं आले तर आता माझं काय खरं नाही देवा. आता सगळं संपलं, माझं काय खरं रेश्मा नाही. रेश्मा काही सगळं संपलेलं नाहीये. सगळं संपण्यासाठी नाही निर्माण केलेलं मी हे. काय? नाही काय नाही. हे बघ, तू तयार राहा. आज रात्री वाड्यातली लोक झोपली की तुला घरी नेऊन सोडतो. नाही नको, मी जाते एकटी. माझ्यासोबत तुम्हाला कोणी बघितलं तर बघू दे. पोलीस इथे येण्याआधी तू घरी पोहोचली पाहिजेस. मी ह्यांना फोन करू का? मी त्यांना सांगते मी घरी येते म्हणून. कर. त्यांनी विचारलं रात्रभर कुठे होतीस, काय सांगणार आहेस तू? मी सांगेन काहीतरी, पण माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालेला मला नाही बघवत. मी निघते. बघू द्या कोणी बघितलं तर. कुठंच तुमचं नाव नाही येऊ देणार. रेश्मा, तू कुठेही जाणार नाहीयेस. आधीच माझ्या हे बघ रेश्मा, मी तुला घरी नेऊन सोडतो. जरा धीर धर. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? डॉक्टर, या जगात फक्त तुमच्यावरच विश्वास आहे माझा. रेश्मा, मी बाहेर जातो. कोण बाहेर आहे की नाही चेक करतो. तू इथेच थांब. सापडला चोर. मी म्हणतच होते हुडकून काढते म्हणून. बांगड्यांचा आवाज आहे म्हणजे बाई आहे. बोल, माझ्या वाड्यात काय करतीस इथं? अगं बोल की, तुझं काय तोंड जळलं का काय? थांब, तू अशी ऐकायची नाही. सगळ्या गावात जागा करते मी. ए बाबू, ए मंगल. बाबूजी, तिथं सोड. तुझं बघ. तू चल लवकर. तू चल. एक जागा बाकी नाहीये जिथे मी शोधलं नसेल तिला. काल रात्रीपासून वेड्यासारखा फिरतोय सगळीकडे. ती फक्त सापडू देच. नाही तिचा तिथे जीव घेतला ना तर खानदानीचं नाव लावणार नाही. कुठे होतेस कालपासून? बाहेर निघ. तुझा झाला तेवढा त्रास बास झाला. आत्ताच्या आत्ता बापाला फोन करायचा आणि बाहेर निघायचं. ए, सांगितलेलं डोक्यात शिरत नाहीये का? बाहेर निघ. विजय, अहो, काय करताय तुम्ही? तुमच्या बायकोने परत घरातून निघून जावं अशी इच्छा आहे का तुमची? हिच्यामुळे कालपासून किती इज्जत गेली माझ्या गावात. माझी काय अवस्था झाली आहे ना डॉक्टर, तुम्हाला नाही कळणार. लग्न झाल्यापासून हिच्यामुळे फक्त मनस्तापात सहन केला मी. कधी कधी वाटतं ना गळात दाबावा हिचा. दाबा.
म्हणजे तुम्ही जेलमध्ये जाल खडी फोडायला? हेच हवंय ना तुम्हाला? मिस्टर विजय, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय स्वतःच्या रागावर जरा कंट्रोल ठेवा, पण नाही. रेश्मा वहिनी, तुम्ही जात, मी बोलतो यांच्याशी. मिस्टर विजय, काय चाललंय तुमचं? कालपर्यंत वेड्यासारखं शोधत होता हिला, आणि आज या सापडल्यात तर काय करू काय मी डॉक्टर? हिच्यामुळे कालपासून मी किती आणि काय काय भोगतोय ना हे माझं मला माहिती. कुठे सापडली? कुठे? नदीवर, नदीत उडी टाकून आत्महत्या करणार होत्या. हो, ऍक्च्युली मी बजाची बाईक घेऊन करायला निघालो होतो औषध आणायला, तर ब्रिजवरती एक बाई दिसली. मी बघितलं कोण, तर रेश्मा वहिनी. तुमच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार होत्या. त्रास तर मला होतोय डॉक्टर. एवढं करतो मी तिच्यासाठी, तिला याची जाणीवच नाहीये. तिच्या स्वभावामुळे मला भीती वाटते. ती मला सोडून तर नाही जाणार ना? कुणाचा हात धरून पळून तर नाही ना जाणार? त्यामुळे चिडचिड होते, आणि मग तिला धाकात ठेवण्यासाठी सगळा राग तिच्यावरच निघतो. माझ्यावरचा ताबा सुटतो. मिस्टर विजय, हो, ताबा सोडून कसं चालेल? आज तुमच्यामुळे जग सोडून गेल्या असत्या त्या. मला नाही आवडत डॉक्टर तिच्यावर ओरडायला, तिच्याशी भांडायला, तिच्यावर हात उचलायला. तिनं सतत नको तोच विषय काढते. डॉक्टर तुम्ही काहीही करा, पण प्लीज तिला सांगा, माझं तिच्यावर खरंच खूप प्रेम आहे. ती माझ्यापासून दूर गेलेली मी नाही सहन करू शकत डॉक्टर. म्हणूनच सांगतो, इथून पुढे काळजी घ्या, नाहीतर बायको तर गमवालच, पण गावात तुमची असणारी इज्जतही गमवाल. नाही डॉक्टर, मी असं नाही होऊ देणार. मी काळजी घेईन इथून पुढे. डॉक्टर, आज तुम्ही परत एकदा माझा संसार वाचवलात डॉक्टर. मी तुमचे आभार कसे मानू हे कळतच नाही मला. मिस्टर विजय, आभार न मानलेलेच आवडतील मला. मी हे मित्र म्हणूनच केलंय. काळजी घ्या, तुमची आणि त्यांची पण. आणि हो, कालपासून कुठे होतीस, काय करत होतीस असले प्रश्न विचारू नका. जसं काही झालंच नाही असंच दाखवा. त्यांना आधाराची गरज आहे, आणि आपणच तो आधार दिला पाहिजे. हो डॉक्टर. काळजी घ्या. ये मम्मी, मम्मी आजी मरली. ये मम्मी आजी मरली. मम्मी आजी मरली. आजी मरली मम्मी. हवा त्या उठा की. ही तर कस काय पडल्या? त्या डोळा उघडा. ये मम्मी आजी मरली. काय पागल आहेस का? काय बी काय बोलतोस आणि इथंच करतोस व्हय? रोज रातच्याला मी इथंच करतो. मी तुम्हाला किती बरं सांगितलं, असं रातचं एकटं फिरत जाऊ नका म्हणून. डिंपी, जा डॉक्टरांना बोलून आण जा. व्हय. ते उठा की. सोन्या, पाणी आण जा. कशाला? आंघोळीला? काय बी काय बोलतोस र? आत्या, इकडे बघा की. दरवाजाला कुलूप लावून डॉक्टर कुठं गेलं?
कुठं होता तुम्ही मी इथेच गेलो होतो. आणि एवढ्या रातच्या बाहेर काय करत होता? ते बाहेर काहीतरी आवाज आला ना, ते बघण्यासाठी गेलो होतो. तू इथे काय करतेस? तर तुम्हालाच बोलवायला आली होती. आमची आजी जीव गेल्या पडल्या. चला लवकर. सोनिया जा मोबाईल घेऊन ये, यांना सांगायला पाहिजे. मी सांगू पप्पांना आजी मरली म्हणून? अगो तुझ्या जिभेला काय हाड, सारखा अपशकून बडबडत असतोय. चला लवकर. डॉक्टर बघा की त्यांना काय झालं, डोळाच उघडणं झालं, काय कळलं मला. श्वास चालू आहे, चक्कर येऊन पडले असते. या वयात असं होतच. नाही कुणीतरी मारले तिच्या डोक्यात. हे काय तिथंच लाकूड पडलंय. हा हो का. हे बघ, रक्त नाहीये. कशावरून मारलं त्यांना? तू बघायला होतीस का? पाय घसरून पडले असतील त्या. चला त्यांना आतमध्ये घेऊन जाऊ, सकाळपर्यंत बरं वाटेल. वय आत्या चला. हा येऊन द्या. हा हळू येऊन द्या. हा येऊन द्या. डावीकडे वाईच, उजवीकडे डावीकडे. हा झोपवा. वायचा आज झोपवा वाईच. हा झालं झोपवतं. तो कसला आवाज आहे? काहीतरी पडलं मम्मी. ती महत्वाचं आहे का आता? हा म्हातारीकडे ध्यान दे की. हे बघ, यांना रातभर वारं घालत बस म्हातारी. तेवढं पंख्याचं बटन चालू केलं असतंस तर तेवढं वारा आला असतं ना इकडं. बंद आहे त्यो, तू कर तुझं काम. नको, आजी जर रातची मरली तर मला भ्या वाटते. तूच घाल, मी जातो. अरे टोद्या डॉक्टर तुम्ही म्हणत असाल कुठं येऊन पडलो, आमच्यामुळे तुम्हाला लई त्रास होतो. अहो मंगलताई, त्रास कसला यार? या मला माझ्या आजीसारख्याच आहे. यांना पाहिलं की मला माझ्या आजीची आठवण येते. तुमची आजी पण अनाथ आहे ना तुम्ही? माझ्या आजी म्हणजे माझ्या सख्या आजी नाही. माझ्याकडे एक पेशंट यायची आजी. त्यांचा खूप जीव होता माझ्यावर. कोण? रेश्मा? तुम्ही नाही का म्हणाले होते ते तुम्हाला मेसेज करतात, तुमच्याशी रोज बोलतात, तेच ना? हा बरोबर. त्याच त्या रेश्मा आजी. शार्प आहेस ना? सगळं लक्षात राहतं तुझ्या. हा मग खूप काळजी करायची ते माझी. खूप जीव होता त्यांचा माझ्यावर. होता कसला, अजूनही आहे. यांना बघितलं की मला त्यांचीच आठवण येते. बरं मंगलताई, खूप उशीर झालाय, मी झोपायला जातो. काही लागलं तर मला सांगा. होय. काळजी घ्या. बोल रेश्मा, सगळं व्यवस्थित आहे ना तिकडे? तुझ्या नवऱ्याला व्यवस्थित बाटलीत उतरवला बरं का मी. इथून पुढे तुला त्रास देणार नाही तो. डॉक्टर सरू आजी काय झालं नाही का तिला? नको टेन्शन घेऊ, आहे नीट ती. म्हातारी दिसते अशी, पण पकड कसली मजबूत आहे म्हातारीची. कसला जोरात हात पकडला होता माझा. मनगटावर वळ उठलेत सगळे. अजून चुरचुरते. डॉक्टर, बांगडी? कसली बांगडी? माझ्या हातातली सोन्याची बांगडी.
म्हातारीनं माझा हात पकडला होता ना, तेव्हा तिच्या हातात माझी बांगडी राहिली. एक चूक निस्तरता निस्तरता दुसरी चूक करून ठेवलीस. तुला कळतंय का तुझी ही बांगडी गोतत आणणार आहे आपल्याला? ती बांगडी वाड्यात कोणाला सापडली ना तर वाट लागेल तुझी आणि तुझ्याबरोबर माझी. ठेव, मी बघतो काय करायचं ते. सकाळी वाड्यातले सगळे सावध होण्याआधी त्या बांगडीचा शोध लागला पाहिजे. आमची आजी मरली, 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 तिला चोरानं मारलं. आमची आजी मरली, आमची आजी मरली, आमची आजी मरली, आमची आजी मरली. ओ बाबा, बाबा, आमची आजी मरली, आमची आजी मरली बाबा. आय, आमची आजी मरली, आमची आजी मरली. आई ए मंगल, आत्या शुद्धीवर आला तुम्ही. देवच पावला म्हणायचा. आवा आवा, ऐकलं का? आत्या शुद्धीवर आल्या. डिंपे, ए टोन्या, अरे या की लवकर. आत्या शुद्धीवर आल्या. ती सटवी कुठे आहे? आत्या कोण सटवी? ती काल रात्री आली होती ती. आत्याच्या डोक्यावर परिणाम झाला का काय? आत्या तुम्हाला न्याहारी आणून देते, गोळ्या बी देते आता, बरं वाटेल हो. कसल्या गोळ्या? डॉक्टरांनी दिल्या त्या. तुम्ही त्यांना एवढं बोलता, पण काल रातच्याला पळत आलं तुमच्यासाठी. मला म्हणलं माझ्या आजीगत हाय त्यांना काय भिहू देणार नाही. मला तर दमच दिला त्यांनी, तुम्हाला येळेवर गोळ्या द्यायच्या म्हणून. खरंच का काय? बघू बरं दे इकडे त्या गोळ्या. ठीक आहे आत्या, पाणी घ्या. मोठा आलाय माझी काळजी करणारा. माझी मी मस्त खमकी आहे. नको मला त्या कंपाऊंडरच्या गोळ्या. गोड बोल्या, कधी केसाने गळा कापल ते कळायचं बी नाही. मंगलताई, या तुम्ही, मी देतो गोळ्या. चहा ठेवते तुमच्यासाठी. वत त्या कंपाऊंडरच्याच नरड्यात वत. माझा इथं घसा सुकतोय वरडून वरडून. तवा नाही तुला चहाचं ध्यान होत. घरातला खातोय मापात आणि बाहेरचा खातोय तुपात. आजी, कोणाशी बोलताय तुम्ही? गेल्यात त्या. डोक्याला मार लागला तिथे दुखतंय का? काही त्रास होत असेल तर सांगा मला. तुला काय सांगू? मला नाही सांगायचं. तुझ्या चौकशा झाल्या असल्या तर निघ तू. हो बरं, निघतो मी. काळजी घ्या. आता तुला कशाला माझी काळजी पाहिजे रा? डॉक्टर, क्या ढूंढ रहे हो? ते आजीनी गोळ्या फेकून दिल्या होत्या, त्या शोधतोय. आजी, तुला ना कदरच नाही कसली. ए तोंडवाशे, मी नव्हती गेली गोळ्या मागायला, त्या कंपाऊंडरनीच दिल्यात. त्याला आहे सवय मोठेपणा करायची. तू राहू दे. तू तर त्यांच्याबद्दल काय बोलूच नको. काल ते होते ना म्हणून तू वाचलीस. तर आलाय मोठा मला वाचवणारा. नाश ठाऊ यांनीच माझ्या डोक्यात हाणला असल. हो, मीच मारलंय. आणि आता मीच तुमची काळजी करतोय, मीच तुमच्यावरती इलाज करतोय. डोक्यावर पडलोय ना मी, वेळ लागलाय मला. हो ना? डॉक्टर, काल रातच्याला कोणी आपल्या वाड्यात आलं होतं का? नाही, तुम्हीच म्हटलं ना काल तुम्हाला कसला तरी आवाज आला म्हणून. हो, आला होता आवाज, पण नक्की कशाचा माहिती नाही. पण ते दवाखान्यात पेशंट आले नाहीत का? आले असते. मग जा ना, त्यांचे नंबर वगैरे लिहून ठेव. मी आलोच. पण डॉक्टर ते आलो मी, जा.
इथं कुठंच बांगडी सापडत नाहीये. गेली तरी कुठे? ती बांगडी जर इतर कोणाच्या हाती लागली तर सगळा खेळ खाल्लास.